नमस्कार, मी अरुणा आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी नेवरी भागात परिसरातील लोकांसाठी अहोरात्र कष्ट केलंय. चला तर मग पाहूयात कोण आहेत ते. हे आहेत नेवरीतील डॉक्टर विजय महाडिक. सर नमस्ते. नमस्कार. सर, जनतेने तुम्हाला पंचायत समिती गणातून का निवडून द्यावं? खरं म्हणजे तुमचं मनापासून आभार की तुम्ही आपल्या 7 स्टार न्यूज चॅनल मध्ये आम्हाला बोलवलं. वास्तविकता अशी आहे की नेवरी पंचायत समिती गण हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. नेवरी पंचायत समिती गणामध्ये साधारणपणे 7 गावं आहेत. याच्यामध्ये नेवरी, यदगाव, तुपेवाडी, खेराडेवाडी, येवलेवाडी, आंबेगाव आणि कानरवाडी अशी आमची 7 गावं आहेत. या गावांच्या मध्ये आम्ही प्रत्येक व्यक्तीशी डायरेक्ट कनेक्ट आहोत. म्हणजे गेली 5 ते 7 वर्षापासून की आपण पंचायत समितीची तयारी करीत आहोत आणि त्याच्यामुळे तिथल्या जे आमची 7 गावं आहेत, या 7 गावामध्ये आमचा डायरेक्ट संपर्क आहे. म्हणजे तिथं आम्हाला कुठल्याही मध्यस्थींची गरज नाहीये. आम्ही सामान्य लोकांच्या पर्यंत, तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत आम्ही डायरेक्ट पोहोचू शकतो. दुसरी गोष्ट, ती लोक सुद्धा आमच्यापर्यंत तितक्याच व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतात. त्यामुळे त्यांचे काय प्रश्न आहेत, तिथले काय विषय आहेत, हे मार्गी लावण्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने धडपडत आहोत. मी हे 7 वर्षापासून आमच्या कामाचा आढावा घेऊन आमचे नेते आदरणीय डॉक्टर विश्वजितदादा कदम आणि शांताराम बाबू कदम यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हात या चिन्हावरती आम्हाला निवडणूक लढण्याची संधी दिली. सगळ्यात प्रथम म्हणजे या ज्या 7 गावातल्या 17,500 मतदारांच्या मध्ये म्हणजे जवळपास 9 ते 10 हजारांच्या मध्ये आम्ही डायरेक्ट पोहोचू शकतो. म्हणजे आमचं नेवरी, तुपेवाडी, यदगाव, कानरवाडी, येवलेवाडी, आंबेगाव अशी गावं आहेत. खेराडेवाडी सुद्धा येतं की जवळपास मी प्रत्येक घरातल्या प्रमुख व्यक्तीचं नाव सांगू शकतो आणि ती लोक सुद्धा आमचं नाव घेऊ शकतात. म्हणजे इथपर्यंत आम्ही त्या लोकांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यांच्या प्रश्नांची आम्हाला चांगली जाण आहे. प्रत्येक घरामध्ये तरुण मुलं किती आहेत आणि ते कुठं आहेत, काही लोक पुण्यात आहेत, मुंबईत आहेत, अशा लोकांच्या सोबत सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने संबंधात आहोत. तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं, म्हणजे आमच्या जनतेने जर आम्हाला निवडून दिलं, तर त्यांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही चांगल्या पद्धतीनं प्रशासनापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, आपण प्रशासनाच्या माध्यमातून ज्या लोकसेवा योजना आहेत त्या योजना आपण सामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. याच्यासाठी आम्हाला जनतेने निवडून द्यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही नेवरी पंचायत समिती गणात यापूर्वी काय काय कामं केली आहेत? खरं म्हणजे तुम्हाला जसं मॅडम म्हटलं की आम्ही 2009 पासून सामाजिक कार्यात मी सहभागी आहे आणि साधारणपणे 2010-2011च्या दरम्यान आदरणीय डॉक्टर विश्वजितदादा कदम यांच्या संपर्कात आम्ही आलो आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही काम करत होतो. परंतु ऍक्टिव्ह राजकारण ज्याला म्हटलं जातं, तर साधारण 2019 पासून आम्ही ऍक्टिव्ह राजकारणामध्ये आहोत. तर ग्रामपंचायतचं इलेक्शन असेल, आदरणीय डॉक्टर विश्वजितदादांचं आमदारकीचं इलेक्शन असेल की याच्यामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊन काम केलं आहे. यासोबतच आम्ही काही सामाजिक कार्य देखील या आमच्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. साधारणपणे 2019 साली कोरोना काळ आला, तर कोरोना काळामध्ये आम्ही लोकांना सुरुवातीला सॅनिटायझर वाटप करणं, गोळ्यांचं वाटप करणं, आर्सेनिक अल्बम ही होमिओपॅथीची गोळी होती ते वाटप करणं, अशा पद्धतीने लोकांचं स्क्रीनिंग करणं. म्हणजे आम्ही खेराडेवांगीपासून सुरुवात केली होती, यदगावमध्ये आम्ही ते केलं, तुपेवाडीत ते केलं, नेवरीमध्ये ते केलं की आम्ही प्रत्येक घराघरात जायचो त्या लोकांचं थर्मल स्कॅनिंग करायचो की कोरोना पेशंट आहे का नाही, ते प्रत्येक कुटुंबापर्यंत आम्ही बघत होतो. हे सगळं बघत असताना पहिली लाट निघून गेली. मी सुद्धा डॉक्टर आहे, परंतु कोरोना हा सगळ्यांसाठीच नवीन होता. सगळ्यांसाठी, अगदी डॉक्टरांच्यासाठी सुद्धा, पेशंटसाठी तर त्याच्यापेक्षा नवीन होता. परंतु आम्ही घरात न बसता प्रत्येक लोकांच्या पर्यंत पोहोचत होतो. आम्ही काय मदत करू शकतो अशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जात होतो. पहिली लाट ओसरून गेल्यानंतर दुसरी लाट जी आली ती मात्र महाभयानक लाट आली. कारण त्याच्यामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडायला लागले. म्हणजे आमचं शेजारचं, आमच्या मतदारसंघातलं शेजारचं गाव आहे तोंडोली, याच्यामध्ये तर एका कुटुंबामध्ये 4 लोकांचं निधन झालं होतं. आमच्या यदगावमध्ये एका कुटुंबामध्ये 2 कर्त्या पुरुषांचं निधन झालं होतं. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती असताना आम्ही सुरुवातीला एक 10 जणांची आमची कोर टीम केली. त्याच्यामध्ये जयदीप सूर्यवंशी, मी असेल, अमोल महाडिक असेल, ओंकार महाडिक असेल, अशी बरीचशी लोक, 10 जण आम्ही होऊन की कुठल्या पेशंटला कोणती औषधं लागतात, कोणत्या पेशंटला कोणतं हॉस्पिटल मिळू शकते, अशा पद्धतीने प्रयत्न आमचे चालू होते. पण काही काळानंतर अशी स्थिती आली की हॉस्पिटलचे बेड मिळणं बंद झालं, आयसीयू बेड मिळणं बंद झालं आणि हे बेड मिळणं बंद झाल्यानंतर मग मात्र आम्ही एक निर्णय घेतला की आपलं स्वतःचं कोविड सेंटर चालू करायचं. मग आयसोलेशन सेंटरच्या नावाखाली आम्ही कोविड सेंटर चालू केलं आणि त्या ठिकाणी 50 बेडचं हे कोविड सेंटर आम्ही चालवल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक पेशंटला राहण्याची, जेवणाची, त्यांच्या उपचारांची सोय केली. बेसिक लेवलला जो ऑक्सिजन लागतो त्याची सुद्धा आम्ही तिथं सोय करून दिली की
त्या आमच्याकडे जे आलेले 250 पेशंट होते बरं. तर त्याच्यातले सगळे पेशंट पूर्णपणे बरे होऊन घरी गेले. काही पेशंट 5 ते 10 पेशंट आम्हाला पुढच्या हॉस्पिटलला पाठवावे लागले, परंतु ते देखील जे 10 पेशंट आहेत तर ते पेशंट देखील पूर्णपणे बरे झाले. आमच्यातल्याच 2 मुलांना म्हणजे जी 10 जणांची आमची टीम होती याच्यामध्ये रणजित मोरे आणि अमोल महाडिक यांना कोरोनाची लागण झाली. लागण झाल्यानंतर सुद्धा अक्षयचा म्हणजे रणजितचा स्कोर आमचा 12 होता, HRCT स्कोर, आणि सोबतच अमोल महाडिकचा 23 स्कोर होता. आम्हाला असं वाटत होतं की त्यावेळेस आमचीच लोक यात दगावतायत का काय, पण तरी सुद्धा देवाच्या नशिबानं, अगदी तुकाईच्या नशिबानं, सिद्धनाथाच्या आशीर्वादानं ती दोघं आमचे जे मित्रपरिवार आहे, सहकारी आहेत, ते सुद्धा त्याच्यातून बाहेर पडले आणि आम्हाला म्हणजे लोकांची सेवा करण्याचं भाग्य हे कोरोनाच्या माध्यमातून मिळालं. यासोबतच आम्ही जे वयस्कर लोक आहेत यांच्यासाठी 1,500 लोकांचं मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं. याच्यामध्ये रुग्णाचा एकही रुपया न घेता, म्हणजे अगदीच औषधाचे 400-500 रुपये सोडले तर त्या रुग्णांचा एकही रुपया न घेता आमच्या नेवरीमध्ये, यदगावमध्ये, तुपेवाडीमध्ये, कानरवाडीमध्ये आणि खेराडेवंगीमध्ये हे असे ऑपरेशन आम्ही जवळपास 1,500 ऑपरेशन केली आणि ही लोक सुद्धा आमच्याशी आता डायरेक्ट कनेक्टेड आहेत. यासोबतच आता नवीन उपक्रम आम्ही राबवतोय की याच्यामध्ये आम्ही काय करतोय की जे अपंग महिला आहेत किंवा अपंग लोक आहेत आणि विधवा महिला आहेत अशा लोकांच्यासाठी ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत किंवा विधवा पेन्शन आहेत तर त्या मंजूर करून आम्ही देतोय. पण असा आकडा सुद्धा आमचा जवळपास 100 ते 150 दरम्यान पोहोचलेला आहे की जेवढं आमच्या बाजूने करता येईल तेवढं आम्ही करतोय. महिलांच्यासाठी विशेष आम्ही उपक्रम राबवतोय. मागच्या वर्षी साधारणपणे 800 ते 1,000 महिला आम्ही देवदर्शनासाठी घेऊन गेलो होतो. त्यासोबतच 100 बौद्ध महिला आम्ही घुगुटवाड येथे बौद्ध दर्शनासाठी घेऊन गेलो होतो. नेवरीची कुलस्वामिनी नवरात्रोत्सव मंडळ नेवरी याच्या माध्यमातून सुद्धा दरवर्षी आम्ही महिलांच्यासाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम आणतो की ज्याच्यामध्ये फक्त महिलांचं मनोरंजन व्हावं, कारण आपल्या घरातली महिला ही कधी कुठं बाहेर जात नाही. तिला कुठं म्हणजे आमच्या भागात शेतकरी वर्ग जास्त आहे की तो कधीच कुठं बाहेर जास्त जात नाही आणि त्या लोकांच्यासाठी की त्या महिलांच्यासाठी त्यांना आनंद मिळावा, त्यांना एक समाधान मिळावं की आपल्या गावामध्येच राहून एक जसं आपण गोव्याला गेल्यानंतर किंवा ज्या पद्धतीने कोकणात गेल्यानंतर ज्या पद्धतीने आपण एन्जॉय करतो तर तसं आपल्या गावातच राहून मिळावं याच्यासाठी आम्ही ते करतो. सोबतच काही रस्त्यांची मागणी असेल, एखादा प्रश्न असेल तो मार्गी लावणं असेल, शिवजयंती करणं असेल, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती करणं असेल, अशा विविध सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही सहभागी होत असतो. आमच्या तालुक्यातला जो जटिल प्रश्न आहे तो ऊसाचा, तर तो सुद्धा आता आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, साखर कारखान्याच्या माध्यमातून ज्या कारखान्यात जाईल त्या कारखान्याला पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करत असतो की जेणेकरून शेतकऱ्यांचा ऊस जावा आणि त्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळावा अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करत असतो. इतकं सगळं प्रयत्न केल्यानंतर आम्हाला असा विश्वास आहे की 100% आमची जनता आम्हाला निवडून देईल. नक्की नक्की. बरं सर, मला आता हे सांगा, ह्या जनतेला तुम्ही आता काय आव्हान कराल? तुम्ही गेल्या जसं म्हटलं की मी डायरेक्ट कनेक्ट आहे लोकांशी, तर तुम्ही आमच्या गेल्या 7 वर्षापूर्वीचा अहवाल बघावा की आम्ही खरंच काम केलंय का. अगदी आम्ही खात्रीपूर्वक सांगतो की खरंच काम केलंय. म्हणजे आता सुद्धा सोशल मीडियावरती काही क्लिप्स व्हायरल होतात की रात्री पहाटे 5 वाजता उठणारा माणूस, 3 वाजता उठणारा माणूस. आता इलेक्शनच्या मुळे जवळपास आम्ही 15-20 दिवस झाले झोपलेलो नाहीये, परंतु ही झोप गेल्या 7 वर्षापासून नाहीये. म्हणजे रात्री कुणाच तरी फोन, मी व्यवसाय डॉक्टर असल्यामुळे रात्री कुणाच तर मला फोन येतो, मला रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता उठावं लागतं आणि त्यांच्यासाठी जावं लागतं. बऱ्याच वेळेला असं होतं की माझ्या रुग्णालयात जरी पेशंट कव्हर नाही झाला तर तो पेशंट स्वतः मी घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जातो किंवा दुसऱ्या कोणत्या तरी हॉस्पिटलला मला त्याची सोय करून द्यावी लागते. म्हणजे तुमच्यासाठी अहोरात्र मी वेळेला येऊ शकतो. अगदी 24 तास अवेलेबल असणारा माणूस आहे. आणि तुम्हाला जसं म्हटलं की मागच्या एका भाषणामध्ये मी म्हटलं होतं की मला पुण्याचा आणि मुंबईची वेळ नाहीये, मला माझ्या गावात राहायचं आहे आणि गावात राहून मी चांगल्या पद्धतीने तुमची सेवा करू शकतो, तुमच्या कामाला येऊ शकतो. म्हणून तुम्ही मला निवडून द्या आणि मी अशीच चांगल्या पद्धतीने तुमची सेवा करेन. विजय सर, मला आता हे सांगा, जर आपण विजयी झालाच तर आपण प्रथम कोणत्या कामांना प्राधान्य द्याल? एकतर मला माझ्या जनतेवरती किंवा मला माझ्या लोकांच्या वरती, म्हणजे ही जी मी तुम्हाला 7 गावं सांगितले हे माझी स्वतःची गावं असं मी समजतो. या गावांच्या लोकांच्या वरती माझा प्रचंड विश्वास आहे, अगदी प्रचंड विश्वास आहे की ते मला निवडून देणारच आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या लोकांच्या मध्ये फिरल्यानंतर, या लोकांच्या मध्ये रोज बस ओढ झाल्यानंतर मला या लोकांचे जे प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीने कळाले. या लोकांचा प्रमुख प्रश्न आहे तो ऊसाचा प्रश्न आहे, पण तो सुद्धा आता कारखान्याची संख्या जास्त झाल्यामुळे चांगल्या पद्धतीने मार्गाला लागलेला आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी घडत असतात, तर त्यांना आमचं प्राधान्य असेल की त्यांचा योग्य मोबदला त्यांच्या मिळावा. मग त्यासाठी आमच्या नेत्यांचे काही कारखाने आहेत, काही सहकारी कारखाने आहेत, त्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, आमच्या
गावांच्या मध्ये, या 7 गावांच्या मध्ये नेवरी असेल, यदगाव असेल, खेराडेवांगी असेल, कानरवाडे असेल आणि आंबेगाव असेल, याच्यामध्ये वस्त्यांची संख्या खूप जास्त आहे. म्हणजे इथं वस्त्या भरपूर आहेत आणि या वस्त्या नवीनच झाल्यामुळे बऱ्याचशा वस्त्यांना रस्त्यांची अडचण आहे. म्हणजे भरपूर अशा ठिकाणी आहेत की 5 घरं आहेत, 25 घरं आहेत, पण त्या ठिकाणी रस्ता नाहीये. मग त्या ठिकाणी अगदीच काही ठिकाणी मुर्मीकरण करून दिलेलं आहे. परंतु आम्ही जर निवडून आलो तर पानंद रस्त्याच्या माध्यमातून, तर आमच्याच गावातील प्रियांका अमोल माडिक या झेडपीला उभ्या आहेत. त्या जर निवडून आल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, काही नेत्यांच्या माध्यमातून आम्ही तो फंड मंजूर करून आणून त्या पानंद रस्त्यांची मागणी, म्हणजे खेराडवांगीमध्ये सुद्धा पवार वस्ती असेल, सरपंच वस्ती असेल, सोबतच शेवताटीमळा असेल, या ठिकाणी रस्त्यांची अडचण आहे. कानरवाडीमध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. नेवरीमध्ये बऱ्याच ठिकाणी तोच प्रॉब्लेम आहे की रस्त्यांचे जे प्रश्न आहेत ते पहिल्यांदा मार्गी लावून हा प्रामुख्याने विषय असेल. आमच्या आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्यामुळे बऱ्याच भागात पाणी पोहोचलेलं आहे, परंतु काही भाग देखील अजून वंचित आहे की जिथं पाणी पोहोचलेलं नाहीये. आमचं प्राधान्य असं असेल की त्या भागांच्या मध्ये ते पाणी कसं पोहोचेल. काही भागांच्या मध्ये पाणी पोहोचते पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण त्याच्यावरती ऊसासारखं पीक येऊ शकत नाही. मग अशा ठिकाणी आपण ते पाण्याची आवर्तन वाढवून कशा पद्धतीने चांगलं ऊसाचं उत्पादन घेऊ शकतो, याच्यासाठी एक आमचा चांगला प्रयत्न असेल की जेणेकरून आम्ही त्या लोकांचं जे व्यावसायिक, म्हणजे शेतीमधून जे व्यवसाय करतात की त्याच्यामध्ये आम्ही प्राधान्याने भाग घेऊ. त्यांच्या उत्पन्नात जेणेकरून वाढ होईल अशा पद्धतीने प्रयत्न करू. आमची बरीचशा मुलांची अशी समस्या आहे की काही मुलं पुण्याला, मुंबईला कामासाठी जातात. आमचा प्रयत्न असा असेल की जी आमच्या जवळची शहरं आहेत, जसं विटा असेल किंवा सांगली असेल, इथं त्यांच्यासाठी काय चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्यांच्या कामाच्या बाबतीत किंवा आयटीच्या बाबतीत जर काय करता आलं असेल तर तो आमच्या नेत्यांच्या माध्यमातून किंवा आमच्या पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. पंचायत समितीमध्ये काय काम होतं ह्याची आम्हाला चांगली जाणीव आहे, कारण पंचायत समितीमध्ये सगळ्यात महत्वाचे काम होतात ते आरोग्यविषयक काम होतात. मी व्यवसायाने स्वतः डॉक्टर असल्यामुळे आरोग्यविषयक भरपूर योजना आमच्या मतदारसंघातल्या लोकांच्यासाठी मी आणू शकतो. दुसरी गोष्ट, काही लोकांच्यासाठी कुक्कुटपालनासाठी शेड उपलब्ध करून देणं असेल, गुरांच्यासाठी शेड उपलब्ध करून देणं असेल, विहिरीसाठी फंड मंजूर करून देणं असेल, शेतीची अवजारं मंजूर करून देणं असेल, कारखान्यासाठी अनुदान मंजूर, ट्रॅक्टरसाठी अनुदान मंजूर करून देणं असेल, असे बरेचसे प्रश्न आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून आणू शकतो. मुळात ही निवडणूक जी आहे ही डॉक्टर विजय महाडिक या नावासाठी निवडणूक नाहीये. डॉक्टर विजय महाडिक हा काम करायसाठी आहे. म्हणजे त्याला मला नावाची किंवा लोकांच्या समोर चेहऱ्याची किंवा मला फेमस व्हायची काय आवश्यकता नाहीये. माझी फक्त इच्छा आहे की मला काम करायची एक संधी हवी आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही तहसीलदार कार्यालयात जातो किंवा प्रांतांच्या जवळ जातो की आम्हाला असं थोडंसं वाटतं कुठेतरी की बाबा जर आपल्याकडे पद असतं तर आपण हेच काम अजून चांगल्या पद्धतीने केलं असतं. म्हणजे ज्या कामाला 2 दिवस लागतात ते काम आम्ही 2 तासात केलं असतं. मग त्या पदाची आता आम्हाला आवश्यकता आहे की जर तुमचा प्रश्न आम्हाला त्या प्रशासनापर्यंत न्यायचा असेल तर आम्हाला एक पद असं हवंय की जे हक्काचं पद असेल आणि त्या पदाच्या वजनावरती तुमची 100 कामं आम्ही घेऊ शकतो. माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी, माझ्या नावासाठी किंवा माझ्या प्रतिष्ठेसाठी हे पद बिलकुल नकोय. म्हणजे आम्ही कालही काम करतो तो पद नसताना आणि उद्याही काम करणार आहोत, परंतु पद आलं असेल तर ज्या कामाला 2 दिवस लागतात, 3 दिवस लागतात, तेच काम आम्ही 2 तासामध्ये, 3 तासामध्ये करणार आहोत. तर तुम्हाला विजयाबद्दल काय वाटतंय? नाही, मी मगाशीच तुम्हाला म्हटलंय की विजय हा 100% होणार आहे आणि माझ्या नावातच विजय आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या लोकांच्या वरती, मी ज्या गावात काम करतोय, मी ज्या भागात काम करतोय त्या लोकांच्या वरती माझा प्रचंड विश्वास आहे. कदाचित बऱ्याच लोकांना वाटतं की तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बोलतो, तसं नाहीये ते. आम्ही रोज त्या लोकांच्या सोबत बसले, रोज त्या लोकांच्या सुखदुःखात सामील झालोय. त्यांच्या सुखद कार्यात असेल, त्यांच्या लग्न समारंभामध्ये असेल, त्यांच्या अगदी डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सुद्धा आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे जिथं जिथं आम्हाला आमंत्रण आलं तिथपर्यंत आम्ही पोहोचलोय. यासोबत ज्या दुःखद घटना आहेत की त्या दुःखद घटनांमध्ये सुद्धा त्या व्यक्तीच्या मातीमध्ये जाणं असेल, त्याच्या कार्यामध्ये जाणं असेल किंवा किमान त्याला सांत्वन करण्यासाठी जाणं असेल, जिथं आम्हाला शक्य होईल की तिथं अगदी 100%, म्हणजे आमचं तिथं पोहोचण्याचं 100% इतकं प्रमाण आहे की ज्या ठिकाणी आम्हाला निरोप पोहोचतो त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो. आमचा लोकसंपर्क चांगला आहे, आमचा लोकसंग्रह चांगला आहे, आमच्यासोबत काम करणारी लोक चांगले आहेत, ज्या नेत्यांना आम्हाला तिकीट दिले ते नेते चांगले आहेत. मग त्यांनी आम्हाला कधीही विचारलं नाही की तुमच्याकडे पैसे किती आहेत आणि तुम्ही हे निवडणूक कशा पद्धतीने लढणार आहात. आम्हाला त्यांनी फक्त विचारलं की तुम्ही एवढं काम केलं आणि उद्या तुम्हाला एवढं काम करावं लागेल, तुमच्यात तेवढी स्ट्रेंथ आहे का. तर आमच्या मनगटात खूप बळ आहे, आमच्या शरीरात खूप रग आहे. आम्ही अगदी 100% खूप चांगल्या पद्धतीनं या पंचायत समिती गणामध्ये काम करणार आहोत. आमची जी 7 गावं आहेत नेवरी पंचायत समिती गणामध्ये, ती गावं आदर्श गावं कशी बनतील याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला जसं म्हटलं की ही कोणाच्या तर प्रतिष्ठेसाठी, कोणाच्या तर नावासाठी आम्ही लढत नाही. आमची 7 गावं आमच्या स्वबळावरती कशी बळकट होते याच्यासाठी आम्ही ही निवडणूक लढायची आहे आणि 100% आम्ही याच्यामध्ये विजयी होणार आहोत.
विजय सर, तुमच्या एकंदरीत ह्या बोलण्यावरून माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही ही निवडणूक प्रथमच लढवत आहात. बरोबर. तर तुमचं इथून पुढची रणनीती काय असेल? नाही, आमचं एक सामान्य लॉजिक आहे की आम्ही फक्त आम्ही जी काही कामं केली ती कामं लोकांच्या समोर घेऊन जाणार आहोत. एक पॉझिटिव्ह अप्रोचने घेऊन जाणार आहोत. हा. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा आम्ही बरंचसं काही सोचलंय की तुम्हाला जसं म्हटलं की मगाशी आमचे 2 मित्र की या कोरोनामध्ये सुद्धा बाधित झाले होते आणि त्यांना खूप त्रास झाला होता. हा. म्हणजे जख्म पर जख्म खाकर चले, हम कहा सर बचाकर चले, जब भी आए सर झुकाने का हुक्म, हम और भी सर उठाकर चले है. आमची रणनीती एकच आहे की आमचं जे काही काम आहे ते आम्ही लोकांच्या पुढे जाणार आहोत, अप्रोच करणार आहोत. हे काम आहे, हा सूर्य, हा जयद्रथ, हे काम बघा आणि आम्हाला मत द्या आणि 100% तुमचं एक मत देऊन विजय महाडिक नावाचा व्यक्ती तुमच्या मतदारसंघामध्ये 5 वर्षासाठी सालगडी म्हणून वापरायला घ्या. धन्यवाद सर. धन्यवाद.